मुंबईतल्या विलेपार्लेच्या जैन मंदिरापाठोपाठ आता 7 रस्ता परिसरातल्या आर्थर रोडच्या स्वामीनारायण मंदिराचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या परिसरात खासगी विकासकाच्या वतीनं पुनर्विकास करण्यात येतोय, पण गेल्या 61 वर्षांपासून या परिसरात असलेल्या स्वामीनारायण मंदिराचं स्थलांतर करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज या परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। भाजपचं सरकार आल्यानंतर एकंदरच महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय हिंदू मंदिर असतील किंवा सगळेच धार्मिक स्थळांना धोका निर्माण होत आहे। मेघवाल समाजाचं असेल किंवा सगळ्यांचंच आमचं एक महत्वाचं मंदिर आहे, याला सामाजिक एक वारसा आहे। 1921 पासून हे मंदिर असलेलं एका बिल्डरच्या फायद्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून यांना नोटीस आली की माहित नाही, पण सतत धमकवलं जाते की उद्याकडे हे मंदिर तोडणार आहे। मी त्यांना हेच सांगितलेलं आहे की मंदिर तोडण्याचा प्रयत्न करा, मंदिर त्याला धक्का लागला तर जो कोणी बिल्डर असेल त्याचं काम आम्ही थांबवणार आणि त्याला काम मुंबईत करू देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।